नावासंबंधात जी मागणी आमची आहे ती काही आजची नव्हती, फार पूर्वीपासून आहे. त्याच्याकरता अनेक आंदोलनं झाली होती, अनेक वेळा बैठका झाल्या होत्या व त्या बैठकांमध्ये जाहीरपणे सगळ्यात मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे की दिबा पाटील साहेबांच्या व्यतिरिक्त कुठलंही नाव या विमानतळाला लागणार नाही आहे. परंतु या नामकरणासाठी थोडासा उशीर होत आहे हे तर सर्वांनाच माहिती आहे. पण तो उशीर न होता लवकरात लवकर हे नाव लागावं याच्यासाठी आमच्या जी 27 गाव संघर्ष समिती आहे त्यांच्यामार्फतसुद्धा आम्ही आज एक निवेदन माननीय मुख्यमंत्री साहेबांना दिलेलं आहे. त्याचबरोबर मी कायम दोन्ही आमदार यांच्या संपर्कात असतो. मी शक्यतो मीडियासमोर येत नाही कधी, परंतु मला एक गोष्ट मी खात्रीपूर्वक सांगतो की ह्या विषयाकरता कमीत कमी 8 ते 10 वेळा तरी मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटलेलं आहे. म्हणजे त्यांचं ते मुख्यमंत्री झाल्यापासूनची मी गोष्ट सांगतो आहे. आणि दरवेळी मी त्यांना ही विनंती करत होतो की आता डिले जास्ती होत आहे, आपण लवकरात लवकर करूया. दरवेळी मला त्यांनी आश्वासित केलेलं आहे की नक्की ते काम आपण लवकर करूया. का उशीर होत आहे याचं उत्तर मला स्वतःलासुद्धा माझ्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. माननीय आमदार साहेबांनासुद्धा मी विचारत होतो, माहीत नाही त्यांच्याकडे उत्तर आहे की नाही. परंतु नाव होण्याबाबत कुठली शंका नाही आहे आणि मी तुम्हाला खात्री देतो 101% नव्हे ते 1001% दिबा पाटील साहेबांचं नाव हे लवकरात लवकर या विमानतळाला लागेल. येत्या 24 जूनला दिबा पाटील साहेबांची पुण्यतिथी आहे आणि त्या पुण्यतिथीच्या पूर्वी किंवा त्या दिवशी काहीतरी व्हावं ही आमची अपेक्षा आहे. बघूया. मुख्यमंत्री साहेबांना मी हे शब्द बोललो की 24 तारखेची हे पण सांगितलं की 24 तारखेला पुण्यतिथी आहे. ते मला बघतो असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे. आपण आशा करूया की लवकरात लवकर विमानतळाला दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव लागेल. आत्ता तरी आश्वासनच मिळालेली आहेत, परंतु हे सांगत असताना एक गोष्ट मात्र तेवढीच नक्की आहे, नुसतं तोंडी आश्वासन नाही आहे. राज्य मंत्रिमंडळाने, विधानसभेने, विधान परिषदेने एकमुखी ठराव हा केंद्र शासनाला पाठवला आहे. माननीय नागरी उड्डयन मंत्री राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ साहेब हे माझे वैयक्तिक मित्र आहेत. त्यांच्याबरोबर माझी वारंवार चर्चा होत असते. ते मला दादा म्हणतात. त्यांनी मला स्पष्ट शब्दात सांगितलं आहे, दादा आपला ठराव आमच्या खात्याकडनं म्हणजे नागरी उड्डयन खात्याकडनं जी प्रोसिजर व्हायची असते ती संपूर्ण करून आम्ही कॅबिनेटकडे पाठवत आहोत. कदाचित ती अजून कॅबिनेटकडे गेली आहे किंवा नाही, पण कॅबिनेटकडे गेली आहे, कॅबिनेट समोर अजून आलेली नाही आहे आणि ती लवकरात लवकर कॅबिनेट समोर येऊन त्याचं ॲप्रुव्हल होऊन लवकरात लवकर नाव दिबा पाटील साहेबांचं या विमानतळावर लागावं ही माझी म्हणजे आमच्या सर्वांचे प्रयत्न आहेत. त्यामध्ये दोन्ही आमदार आलेत, रामशेठ ठाकूर साहेब आलेत. 2 विमानतळ आहेत, कार्गो आणि आंतरराष्ट्रीय. नेमकी राज्य सरकारकडून कार्गोला द्यावा असं नाही असं काही नाही आहे. संपूर्ण विमानतळ जसं माननीय छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे नवी मुंबई विमानतळाला आहे तसं संपूर्ण विमानतळाला नाव दिबा पाटील साहेबांचं लागेल अशी आम्हाला आश्वासन देण्यात आहे. अशा पद्धतीचाच ठराव तिथे पाठवण्यात आलेला आहे. त्यामध्ये कार्गो किंवा टर्मिनल असा कुठलाही उल्लेख नाही आहे आणि तसं होणार नाही. आणि ते जर झालं तर त्यासाठी नाहीच होणार म्हणजे, परंतु काही कुठे असा विचार पुढे आला तर त्यासाठी नक्कीच आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. आज देखील दिबा पाटलांच्या नावाचे बॅनर झळकले विमानतळाच्या नावासंदर्भात आणि भाजपचं चिन्ह देखील बॅनरवर. आता भाजप म्हणून म्हणाल तर मी स्वतः भाजपचा मेंबर आहे. जरी ॲक्टिव्ह नसलो तरी काही महत्त्वाच्या कार्यक्रमांना मी नेहमी तिथे असतो आणि त्या निमित्ताने म्हणा तर भाजप म्हणून आपल्या इकडच्या भाजपची किंवा राज्याच्या भाजपची ही स्पष्ट भूमिका आहे. माननीय रवींद्र चव्हाण साहेबांबरोबर सुद्धा माझी चर्चा झालेली आहे. 1-2 वेळा माझी आत्ताच अलीकडचीच गोष्ट म्हणजे अगदी 15 दिवसापूर्वी माझी चर्चा झालेली आहे आणि त्या दृष्टीने ॲक्च्युली 1-2 दिवसापूर्वीच आमची खरी मीटिंग होणार होती. परंतु माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचे काकांना यांचं दुःखद निधन झाल्यामुळे ती मीटिंग आमची थोडीशी पुढे गेली आहे. लवकरच 1-2 दिवसात आमची ती मीटिंग होईल आणि त्यामध्ये आमचा म्हणजे भाजप म्हणून काय भूमिका असेल ही लवकरच आमची ठरवण्यात येईल आणि आम्ही ती त्याप्रमाणे जाहीर करू. असं मला नाव न दिलं असं वाटतच नाही, त्यामुळे मी त्याबाबतीत काही कॉमेंट करणार नाही होणार. मी खात्री देतो. कधी देणार हा प्रश्न विचारा तुम्ही, पण नाव नाही देणार हा प्रश्न मी कधीच. उशीर होतो आहे मी म्हणतो आणि उशीर होतो याच्यासाठी तर मी आपल्याला सांगितलं की मी कमीत कमी 8-10 वेळा तरी माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलेलो आहे
आणि मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या या भेटीचं मी आज पहिल्यांदा इथे लोकांसमोर सांगतो की मी एवढ्या वेळा भेटलेलो आहे. मी कधी कुठल्या पत्रकारांना सांगत नाही, कधी कोणाला बाईट देत नाही, कारण मला माहिती आहे ते नुसतंच लोकांसमोर शोबाजी करून हे काम होणारं नाही आहे. आणि जे काम होणार आहे ते माननीय मुख्यमंत्री जेव्हा त्याचं मनावर घेतील, त्याच्यात पुढाकार घेतील, तेव्हाच हे काम होणार आहे. आणि मला खात्री आहे की हे काम लवकरात लवकर होईल. नाव न देण्याचा कृपा करून मला आता प्रक्रिया लांबते, प्रक्रिया थोडी लांबली आहे, मी ॲग्री आहे. परंतु त्याचबरोबर जसं फक्त राज्याचं आपण म्हणता की मुख्यमंत्री, तसं माननीय मुरलीधर मोहोळ साहेबांबरोबर पण माझी चर्चा झालेली आहे. माननीय त्या खात्याचे जे मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री नायडू साहेब यांच्याबरोबर देखील चर्चा झाली आहे. तिथेसुद्धा कुठल्या असं द्विधा मनस्थिती नाही आहे, फक्त उशीर होतो आहे. आणि तुम्ही सगळ्यांना, मला स्वतःला ती खंत आहे ना थोडीशी, मी असं नाही म्हणत की मला खंत नाही आहे, मला स्वतःला खंत आहे की त्या गोष्टीला उशीर होते. आणि तेव्हा त्याच्यासाठीच मी माननीय मुख्यमंत्र्यांना वारंवार विनंती करत असतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.